इलेक्ट्रिक हॅमर ड्रिल मशीन वापरण्याच्या या चरण मार्गदर्शकामध्ये आपले स्वागत आहे। इलेक्ट्रिक हॅमर ड्रिल हे एक शक्तिशाली आणि बहुमुखी साधन आहे जे सामान्यतः दगडी बांधकामात वापरले जाते, जसे की कठोर सामग्रीमध्ये ड्रिलिंग करण्यासाठी काँक्रीट, वीट, दगड आणि मोर्टार। टूलचे घटक: डेप्थ गेज किती खोल ड्रिल करायचे ते सेट करते। फॉरवर्ड आणि रिव्हर्स स्विच, ड्रिल बिट दिशा बदलते। ड्रिल चक, ड्रिल बिट धारण करतो। डेप्थ गेज लॉक, डेप्थ गेज जागेवर ठेवते। लॉक ऑन बटन, ट्रिगर धरता ड्रिल चालू ठेवते। ऑन ऑफ स्विच, ड्रिल चालू आणि बंद करते। 360 डिग्री रोटेटिंग साइड हल, चांगल्या नियंत्रणासाठी फिरते। पारंपरिक पद्धत वी इलेक्ट्रिक ड्रिल, मॅन्युअल हातोडा आणि चिन्नी धीमे, थकवणारे आणि अधिक दुखापतीच्या जोखमीसह कमी अचूक असतात। इलेक्ट्रिक हॅमर ड्रिल वेगवान, अचूक आणि कमीत कमी प्रयत्नात विविध साहित्य सुरक्षितपणे हाताळण्यासाठी सोपे आहे। सेफ्टी फर्स्ट, तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी सुरक्षा गॉगल, मोठ्या आवाजापासून तुमचे कान सुरक्षित ठेवण्यासाठी कान संरक्षण, धूळ मास्क तुमच्या फुफ्फुसातून धूळ काढण्यासाठी ठेवा, हातांचे संरक्षण करण्यासाठी हातमोजे। टूल वापरण्याच्या पायऱ्या: तुम्ही काँक्रीटसाठी सोप्या मॅसनरी बिट ड्रिल करत असलेल्या सामग्रीसाठी योग्य बिट निवडा। तुमचे ड्रिल आणि बिट चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करा। योग्य बिट ड्रिल चकमध्ये घाला आणि ते सुरक्षितपणे घट्ट करा। आवश्यकतेनुसार गती सेटिंग्ज समायोजित करण्यापूर्वी काँक्रीटसाठी हॅमर मोड वापरू नका। पेन्सिल आणि मार्करने ड्रिलिंग पॉइंट दर्शवा। सुरक्षा गिअर घाला, ड्रिल घट्ट धरून ठेवा आणि ड्रिलिंग करताना स्थिर दाब लावा। ड्रिल थांबवा आणि काळजीपूर्वक काढा। देखभाल टिपा: प्रत्येक वापरानंतर साफ करा। खराब झालेले ड्रिल बिट्स तपासा आणि बदला। खराब झालेले पॉवर कॉर्ड तपासा आणि बदला। हलणारे भाग वंगण घालणे, ते स्वच्छ आणि कोरडे ठेवा। धन्यवाद।